ओम साईराम. अहो आम्हाला तुमच्याबद्दल सांगितलं मुलींनी, तुमचं स्वतःचं घर आहे, तुम्ही स्वतः जॉब करता, पण पगार तुम्हाला कमी असल्यामुळे आमचा तुम्हाला नकार आहे. बाबा, तुमच्या मुलीने तर फक्त पार्लरचा कोर्स केलाय आणि जॉब तर ती करत नाही, तरी सुद्धा केलं ना आम्ही ऍक्सेप्ट. पण आमच्या होणाऱ्या जावयाकडे शेतजमीन असावी, बंगला असावा, गाडी असावी आणि पैसा सुद्धा हवा बरं का. अहो मी सांगायचंच राहिलं, गावाकडे आमची 22 एकर जमीन आहे, पण माझी एक अट आहे, मला लग्नामध्ये 10 तोळे सोनं आणि 15 लाखाचा हुंडा हवंय. मी तुमच्या मुलीला जमीन देतोय, फॉर्च्युनर देतोय, घर देतोय, पैसे देतोय, एवढं तर तुम्ही द्यायलाच पाहिजे ना. असं कसं तुम्ही हुंडा मागता? सोन्यासारखी मुलगी देतोय ना तुम्हाला. अहो मग मी काय प्लास्टिकचा आहे का? आणि बाबा, मला पण एक खबर लागली, जेव्हा तुमचं लग्न ठरलं होतं तेव्हा तुम्ही 10वी नापास होते आणि जॉब तर करतच नव्हते, तरी सुद्धा तुम्ही सासरवाडीकडून 4 लाखाचा हुंडा घेतला ना, आणि तुमचं लग्न पण झालं, सेटल झाले. मी पण होईल की हळूहळू सेट. आमच्यासारखी मिडल क्लास मुलं 30व्या वर्षात सेटल होऊ शकत नाही. मुलांकडे घरच्यांची जबाबदारी, पैसा नाही म्हणून कोण मुलगी देणार नाही त्याचं टेन्शन, जॉबचं टेन्शन, आई वडिलांची स्वप्न, बहिणीचं लग्न, या सगळ्या गोष्टीच्या दोरीला लटकून आम्ही स्वतःची स्वप्न मारतो बाबा. आणि हो, गावाकडे माझी जमीन नाहीये आणि हुंडा पण घेणार नाही, ते असाच बॉम्ब टाकला होता. पण तुमचा होकार आहे का? जावय बापू, लागा तयारीला. आम्हा आता कशाचं टेन्शन घेऊ नका. आपल्या भाऊंचं स्वतःचं मंगल कार्यालय आणि केटरिंगचा पण बिझनेस आहे, सगळं फ्री मध्ये होऊन जाईल. आणि सिस्टीम तर मी लावलंच, माहिती ना मग कसं नुसतं झापूक झुपूक झापूक झुपूक. चला येऊ का? ओम साईराम.